बाजारामध्ये मस्त अशा हिरव्यागार मटारच्या शेंगा तसेच छान अशा हिरव्यागार पालेभाज्या यायला सुरुवात झालेली आहे। तर आपल्याला प्रत्येक वेळी त्याच पालेभाज्या त्याच प्रकारे किंवा वाटाण्याची उसळ असेल, मेथीची भाजी असेल त्याच प्रकारे करून कंटाळा येतो। तर अशा प्रकारे मस्त अशी चटपटी टेस्टी ढाबा स्टाईल मेथी मलाई मटर तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडेल। मस्त अशी चटपटी टेस्टी एकदम भन्नाट अशी ही भाजी लागते, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मेथी मलाई मटर बनवण्यासाठी इथे मी अर्धी मेथीची गड्डी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून अशा प्रकारे घेतलेली आहे। आता आपण पुढची कृती काय करायची आहे तर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर ही जी आपण बारीक चिरून जी घेतलेली मेथी आहे ही मेथी या तेलावर टाकून 1-2 मिनिटं आपण परतून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटं ही मेथी तेलावर आपण थोडीशी नरम पडेपर्यंत परतून घेणार आहोत। 1-2 मिनिटं ही मेथी परतून घेतल्यानंतर आता आपण ही काढून घेणार आहोत। आता ह्याच कढईत मी 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे। आता इथे मी 1 वाटी हिरवे मटार घेतलेले आहेत, ज्या मटारच्या शेंगा असतात त्या मी सोलून घेतलेल्या आहेत। मटार मी या पाण्यामध्ये घालून घेणार आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला एक आपण उकळी काढून घेणार आहोत। आता ह्या पाण्याला उकळी यायला लागलेली आहे। आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे। मटर 2 मिनिटं झाकून ठेवले आहे, तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी एक मीडियम साईजचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, एक 8 ते 9 काजू घेतलेले आहेत, अद्रक आणि लसूण घेतलेला आहे। हे सर्व मी आता मिक्सरला ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे। आता एका चाळणीमध्ये हे मटर घालून मी गाळून घेणार आहे। इथे मी तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेणार आहे, 2 तमालपत्र घालून घेणार आहे आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घालणार आहे। छान असा फ्लेवर येतो याने आणि 1 मिनिट असे तेलावर परतून घ्यायचे आहे। नंतर ही जी आपण टोमॅटो, अद्रक, लसूण आणि काजूची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे। आता हे सर्व एकदा तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेणार आहोत। 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर घालणार आहोत आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालणार आहोत, 1 छोटा चमचा हळद घालून घेणार आहोत। आता हे सर्व मसाले परत एकदा छान असे मिक्स करून घेऊया। आता हे मसाले खाली लागू नयेत म्हणून याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर तेल सुटेपर्यंत हे आपण छान असे भाजून घेणार आहोत। तर इथे आपल्या मसाल्यांना छान असं तेल सुटू लागलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण हे जे बॉईल करून घेतलेले जे मटार आहेत हे घालून घ्यायचे आहेत। ही जी मेथीची भाजी बारीक चिरून तेलावर परतून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। हे सर्व आता आपण छान असं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे दुधावरची शाई घेतलेली आहे, ही शाई चमच्याने छान अशी फेटून घेऊया। आता ही जी फेटून घेतलेली जी शाई आहे ती या भाजीमध्ये घालून घ्यायची आहे आणि ज्या वाटीमध्ये मी शाई घेतली होती त्या वाटीमध्येच मी 2 चमचे पाणी घालून वाटी खंगवून घेतलेली आहे। आता हे सर्व आपण एकदा मिक्स करून घेऊया। शाई अवश्य घाला किंवा क्रीम घाला, कारण या भाजीचं नावच मेथी मलाई मटर आहे, त्यामुळे शाई किंवा क्रीम घालणं अवश्य आहे। आता हे सर्व व्यवस्थित मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। ही भाजी जास्त पातळ नसते, त्यामुळे इथे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही। आता एक झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण मीडियम गॅसवर ह्या भाजीला वाफ देऊन घेऊ। आता 1-2 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून घेणार आहोत आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आणि भाजी छान अशी तळापासून हलवून घ्यायची आहे।
आता वरून बारीक चिरलेली मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि एकदा मिक्स करून घ्यायची आहे। मस्त अशी अगदी बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी चटपटीत टेस्टी मटर मलाई मेथी इथे आपली तयार आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।